नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण क्लास 7 च्या मुलांसाठी स्टॅटिस्टिक हा लेसन घेऊन आलेलो आहोत। आज आपण लेक्चर नंबर 4 या ठिकाणी बघणार आहोत। जर तुम्हाला क्लास 7 चे बाकीचे लेसन्स बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आजचं लेक्चर जे आहे त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 54 या ठिकाणी बघणार आहोत, पण त्याआधी थोडीशी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघणार आहे। जर समजा तुम्हाला असं सांगितलं की रोज तुम्ही 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 12 किलोमीटर, 14 किलोमीटर या पद्धतीनं रोज चालून येता, ठीक आहे, तर ऍज एन ऍव्हरेज तुम्ही किती चालता, म्हणजे ऍव्हरेज काढायचं म्हणजे काय करायचं, जर तुम्हाला जे नंबर दिलेले आहेत, आपण 4 दिवसाचे घेतले तर त्या चारही नंबरची पहिल्यांदा बेरीज करायची आणि किती दिवस तुम्ही ते चालला त्या नंबरला आपण काय करतो, डिवाइड करतो त्या नंबरनी। ठीक आहे, म्हणजेच फॉर्म्युला काय आहे बघा, तर ऍव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ द व्हॅल्यूज अपॉन नंबर ऑफ व्हॅल्यूज। हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। आता सम ऑफ द व्हॅल्यूज म्हणजे काय, मी आता जसं तुम्हाला म्हटलं, मी एक दिवस 10 किलोमीटर चालले, एक दिवस 12 चालले, एक दिवस 15 चालले, एक दिवस 13 चालले, तर या सगळ्यांची बेरीज करायची, सगळ्यांची म्हणजे त्या 4 नंबरची बेरीज करायची आणि टोटल नंबर किती आहेत, तर 4 आहेत, म्हणून त्या 4 ने त्या संख्येला भागायचं। त्यालाच आपण काय म्हणतो, ऍव्हरेज। म्हणजे आपण म्हणताना म्हणू शकतो की मी ऍव्हरेज 13 किलोमीटर रोज चालतो। ठीक आहे, याच पद्धतीनं आजचे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण काय केलेले नाहीयेत, बोर्डवरती लिहिलेले नाहीयेत, आपण डायरेक्टली काय करणार आहे, तर पुस्तकातून रीड करणार आहे। त्यामुळे तुम्हीही तुमचे पुस्तक म्हणजे बुक मधून तो क्वेश्चन रीड करा, जेणेकरून तुम्हालाही तो क्वेश्चन छान अंडरस्टँड होईल आणि सोडवायला मदत होईल। ठीक आहे, आता फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे बघा, द डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ अ वीक इन अ सर्टन सिटी इज गिव्हन इन अ मिलीमीटर्स। म्हणजे एखाद्या सिटीमध्ये डेली काय होतो, रेनफॉल होतो आणि त्याचं जे म्हणजे रोजचं जे रेनफॉल आहे ते काय दिलेलं आहे, तर मिलीमीटर्स मध्ये दिलेलं आहे। फाइंड द ऍव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक। आणि त्या वीक मधला जो ऍव्हरेज रेनफॉल आहे तो तुम्हाला काढायचा आहे, म्हणजे सरासरी। ऍव्हरेज म्हणजे काय, सरासरी किती रेनफॉल झाला त्या ठिकाणी हे आपल्याला काढायचंय, बरोबर आहे। आता त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, ते नंबर जे दिलेले आहेत ते लिहून घ्यायला लागतील, बरोबर आहे। म्हणून नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 लिहिला। आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, द डेली रेनफॉल फॉर each day of a week। काय आहे बघा, पहिला आहे आपला 9, 11, 8, 20, 10, 16 आणि 12, बरोबर आहे। आता आपल्याला काय करायचं, तर याचा ऍव्हरेज काढायचं, बरोबर आहे। म्हणजेच आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल, ऍव्हरेजचा फॉर्म्युला लिहून घ्यावा लागेल आणि हे कंपल्सरीच आहे। ठीक आहे, ऍव्हरेज इज इक्वल सम ऑफ डेली रेनफॉल इन वीक अपॉन नंबर ऑफ डेज। ठीक आहे, आता बघा, सम ऑफ डेली रेनफॉल इन अ वीक म्हणजे कुठले आहेत, हे सगळे आहेत, बरोबर आहे। म्हणजेच काय आले बघा इथं, 9 प्लस 11 प्लस 8 प्लस 20 प्लस 10 प्लस 16 आणि प्लस 12 अपॉन, आता किती नंबर्स आहेत बघा टोटल, 1 2 3 4 5 6 7 आहेत, म्हणजे 7 डेजचा होता त्यामुळे 7 आले अपॉन मध्ये। ओके, आता काय करणार आहे, या सगळ्यांची आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायची आहे। म्हणजेच बघा, 9 प्लस 1 युनिट प्लेसचे नंबर आहेत जे, त्यांची ऍडिशन करा। नसेल तर तुम्ही इथं डायरेक्टली काय करू शकता बघा, इथं 9 11 8 20 10 नंतर 16 आणि 12 या सगळ्यांची ऍडिशन करतो, जर तुम्हाला डायरेक्टली येत नसेल तर। म्हणजे इथं बघा 10 झाले, 10 प्लस 8 18 झाले, 18 प्लस 2 20, 20 प्लस 6 26 झाले, 3 5 6 7 आणि 8 86 झाले, म्हणजे 86 अपॉन 7 आले, बरोबर आहे। आता आपल्याला काय करायचंय, तर आडवा भागाकार करायचा आहे आणि जर तो तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर यामध्ये बघा
7 1 जा 7, 1 राहिले. 7 2 जा 14, 14 म्हणजे किती राहिले बघा 2 राहिले. इथं पॉईंट दिला, इथं 0 आले. बरोबर आहे. परत एकदा 7 2 जा किती आले 14 आले. 20 मधून 14 गेले, किती राहिले 6 झाले, म्हणजे 0 झाले. 7 8 जा किती होतात तर 56 होतात. आणि परत एकदा 56 म्हणजे 4 आले, 0 झाला. 7 5 जा किती होतात तर 35 होतात. म्हणजेच आपण काय करतो, अंदाजे हे 2 डिजिट घेतो. म्हणून इथं काय असणार आहे बघा 12.285. आता इथं बघा 12.285 आहे. बरोबर आहे. आणि ह्याच्या पुढे पण अजून पॉइंट्स असणार आहेत. आता आपल्याला जे शक्यतो आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला 2 डिजिट मध्येच आन्सर राईट करायचं असतं. त्यावेळेला आपण काय करायचं बघा, इथलं जे पुढचं डिजिट आहे ते बघायचं. ते 5 आणि 5 पेक्षा पुढचा नंबर असेल तर अलीकडचा जो डिजिट आहे त्यामध्ये +1 करायचं आहे आपल्याला. म्हणजेच या ठिकाणी बघा 12.2, 8 + 1 9 आले. आणि हा नंबर म्हणजे इथून पुढचे नंबर जे असतात ते काय करायचे, कट करायचे आहेत. आणि रेनफॉल जो आहे तो कशामध्ये दिलेला आहे तर मिलीमीटर मध्ये दिलेला आहे. त्यामुळे युनिट पण लिहिणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी बघतोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे ते क्वेश्चन पहिला रीड करून घेऊया. ड्युरिंग द अॅन्युअल फंक्शन्स ऑफ अ स्कूल, अ वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेट अप अ स्नॅक्स स्टॉल. आता महिलांनी काय केलेलं आहे तर स्कूल फंक्शन्स आहे आणि त्या स्कूल फंक्शन्स मध्ये त्यांनी काही स्टॉल उभारलेले आहेत. ठीक आहे. देअर सेल्स एव्हरी हावर were worth 960 rupees, 830 rupees, 945 rupees, 800 rupees, 847 rupees, 970 respectively. What was the average of hourly sale? ठीक आहे. म्हणजेच आपल्याला फर्स्ट काय गिव्हन काय दिलेलं आहे ते राईट करून घेऊया. बघा स्नॅक स्टॉल काय सांगितलेलं आहे, सेल्स एव्हरी हावर वेअर वर्थ किती रुपीज आहेत बघा तर ₹960. दुसरा आहे ₹830, रुपीज नेक्स्ट 945. क्वेश्चन तुम्हीही रीड करत राहा. ₹800 अँड ₹847 अँड लास्ट आहे ₹970. ठीक आहे. आणि पुढे काय क्वेश्चन विचारलंय बघा, रिस्पेक्टिव्हली व्हॉट वॉज द ॲव्हरेज ऑफ हावरली सेल. आणि आपल्याला हावरली सेलचा ॲव्हरेज किती आहे हे काढायचं आहे. ठीक आहे. आता त्यासाठी फर्स्ट आपल्याला काय करूया, ॲव्हरेजचा फॉर्म्युला राईट करूया. ॲव्हरेज इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं, सम ऑफ काय असणार आहे, स्टॉल सेल्स एव्हरी हावर. एव्हरी हावर्स. ठीक आहे. नंबर ऑफ हावर्स म्हणजेच आपल्याला काय करायचे, हे दिलेले जे नंबर्स आहेत त्या सगळ्यांची पहिल्यांदा काय करायचे, ऍडिशन करायचे. म्हणजेच किती असणार आहे बघा इथं 960 प्लस 830 प्लस 945 प्लस 800 प्लस 847 प्लस 970 आणि अपॉन मध्ये किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 नंबर आहेत. त्यामुळे डिवाइड बाय काय असणार आहे या ठिकाणी 6 असणार आहे. बरोबर आहे. तर या सगळ्या वरच्या नंबर्स आहेत त्या नंबरची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतं बघा 5352 हे आन्सर मिळतं. तुम्ही काय करायचं, हे सगळे नंबर्स घ्यायचे त्याची ऍडिशन करायची आणि मग इथे या ठिकाणी आन्सर्स राईट करायचं आहे. आणि डिवायडेड बाय काय करायचं या ठिकाणी 6 आहे. परत एकदा या ठिकाणी आडवा भागाकार आलेला आहे आणि आडवा भागाकार कसा करायचा याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. इथं बघा 6 कितीचा बघा 6 8 जा 48 आले. बरोबर. 48 म्हणजे तिथे किती राहिले 5. 6 9 जा 54 म्हणून इथे आले 9 जा. नंतर 1 राहिले त्यामुळे 6 2 जा 12 म्हणून 2 आले. बरोबर आहे. आणि हे सगळं काय आहे तर रुपीज मध्ये आहे त्यामुळे ₹892 हे काय असणार आहे आपलं ऍव्हरेजचं आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघतोय. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, द अॅन्युअल रेनफॉल इन विदर्भ in 5 years is given below. What is the average rainfall for those 5 years? त्याचा 5 yearsचं average rainfall किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता जे गिवन आहे ते लिहिलेलं आहे बघा इथं, द annual rainfall in विदर्भ in 5 years किती आहे 900 mm, 650 mm, 450 mm, 733 mm. मिलीमीटर म्हणतात, mm मीन्स 400 मिलीमीटर. ठीक आहे.
आता आपल्याला ऍव्हरेज काढायचं आहे, त्यामुळे फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, तर ऍव्हरेजचा फॉर्म्युला राईट करायला लागेल. ऍव्हरेज इज इक्वल्स टू काय असणार आहे, सम ऑफ काय असणार आहे, द annual काय असणार आहे, रेनफॉल इन विदर्भा इन 5 years. ठीक आहे, आणि अपॉन काय असणार आहे, तर नंबर ऑफ इयर्स असणार आहेत. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा फर्स्ट नंबर काय आपला, तर 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400. बरोबर आहे. आणि आता टोटल किती आहेत आपले, 1 2 3 4 5 आहेत, त्यामुळे डिवाइड मध्ये काय असणार आहे, 5 असणार आहे. ठीक आहे, ऍडिशन करून घ्या. इथे बघा 0 0 0 3 म्हणून इथे आले 3. नेक्स्ट 0 5 5 प्लस 5 10 10 प्लस 3 13 कॅरी ओव्हर 1. आता बघा 10 झाले प्लस 6 16 प्लस 4 20 प्लस 7 27 प्लस 4 म्हणजे 31 आले इथं, आणि अपॉन मधले 5. बरोबर आहे. 5 6 जा 30 1 आले, 5 2 जा 10 3 राहिले इथं, 5 6 जा 30 पॉईंट दिला, परत एकदा 3 पॉईंटचा 0 इथं दिला, आणि 5 6 जा 30 म्हणजे 626.6 इज द करेक्ट आन्सर. फोर्थ वन क्वेश्चन काय आहे तो बघूया आता. अ फार्मर बॉट सम सॅक्स ऑफ एनिमल फीड. बरोबर आहे. द वेट ऑफ अ सॅक्स आर गिवन बिलो इन अ किलोग्राम. जे सॅक्सचं वेट आहे ते किलोग्राम मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. व्हॉट इज द ऍव्हरेज वेट ऑफ द सॅक्स, आणि ऍव्हरेज वेट काय आहे सॅक्सचं हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आता हे जे गिवन होतं ते लिहिलेलं आहे, जे काही वेट होतं तेही लिहिलेलं आहे. म्हणजेच बघा ऍव्हरेज इज इक्वल्स टू काय असणार आहे, सम ऑफ काय असणार आहे, वेट of the sacks in kg. ठीक आहे, अपॉन नंबर ऑफ सॅक्स किती आहेत ते पण लिहायला लागेल. आता हे सगळे जे नंबर आहेत त्यांची काय करायला लागेल, ऍडिशन करायला लागेल. म्हणजेच बघा इथं 49.8 प्लस 49.8 प्लस 49.5 प्लस 49.3 प्लस 50 प्लस 48.9 प्लस 49.2 प्लस 48.8 आणि अपॉन किती आहेत बघा सगळ्या सॅक्स, 1 2 3 4 5 6 7 8 1 डिवाइड बाय 8. बघा या सगळ्या नंबरचे आपल्याला ऍडिशन करायचे, पण एक जो नंबर आहे तो काय दिलेला आहे, 50 दिलेला आहे. त्यावेळेला काय करायचं आपल्याला, तर इथं 50.0 या ठिकाणी राईट करायचं आहे, आणि या सगळ्या नंबरची आपण रेग्युलर जे ऍडिशन करतो सेम त्या पद्धतीनं करायचंय, आणि एक डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून पाठीमागच्या एक डिजिट नंतर या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे. म्हणजेच आपला आन्सर काय आलेला आहे बघा, 346.4 अपॉन 8. आता परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे. 8 नी या सगळ्या नंबरला काय करायचंय, डिवाइड करायचं आहे. बघा 8 3 जा 24, 8 4 जा किती होतात, तर 32 होतात, 2 राहिले. बरोबर आहे. 8 4 जा 8 2 जा 16 आणि 8 3 जा 24 आले. 24 म्हणजे परत किती राहिले, 2 राहिले. 8 3 जा 24 आणि एक डिजिट नंतरच पॉईंट आहे, त्यामुळे 43.3 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे ह्याचं जे ऍव्हरेज असणार आहे, जे केजी मध्ये आहे ते म्हणजेच आन्सर काय असणार आहे, 43.3 हे आन्सर असणार आहे. व्हिडिओ आपला या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.